जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे। या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण 27हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे, तर अनेक जण जखमी झाले। त्या जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे। दहशतवाद्यांनी पुण्यातील पर्यटकांची नावे विचारली आणि नंतर त्यांना संपवल्याची माहिती। यावर जगदाळे कुटुंबियाच्या नातेवाईकांची पहिली प्रतिक्रिया काय आहे पाहूयात। माझे दीर संतोष जगदाळे, त्यांची बायको प्रगती जगदाळे आणि त्यांची मुलगी आसावरी जगदाळे हे तिघ जण काश्मीर फिरायला गेले होते 3 दिवसापूर्वी। आणि त्यातले माझे दीर जे संतोष जगदाळे आहेत ते थोडे इंजर्ड झालेले आहेत आणि लेडीज सेफ आहेत। त्यांना काय झाले, कसं झाले, किती वाजता झाले? ऐका ना, ते न्यूज वरूनच कळालं, पण ते इथे उशिरा न्यूज आली, पण तिथे किती वाजता झाले ते मी तुम्हाला स्पष्ट नाही सांगू शकणार। आता काय तुम्हाला माहिती मिळाली? काही नाही, माझी जाऊ आणि मुलगी ते सेफ आहेत दोघी जणी, आणि जे दीर आहेत त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। तिकडून आम्हाला न्यूज आलेली नाही, त्यामुळे आम्ही पुढे सांगू